Hello student, welcome in standard 7. Subject General Science, chapter number 18, Sound, Production of Sound. Children, last period we have also studied. Let's recall with the examples. Okay, today oscillator, oscillation and oscillatory motions. Oscillator, ऑस्क्युलेटरला मराठीमध्ये दोलक असं म्हटलं जातं. ऑस्क्युलेशन म्हणजे दोलन आणि ऑस्क्युलेटरी मोशन दोलन गती. यू मस्ट हॅव सीन चिल्ड्रन्स प्लेइंग अ स्विंग इन अ गार्डन. स्विंग म्हणजे झोपाळा किंवा आपण झोका म्हणतो तो. लहान मुलं गार्डनमध्ये खेळत असताना किंवा तुम्हीही लहानपणी झोका खेळत असताल सर्वजण. ऑब्झर्व केअरफुली, निरीक्षण करा काळजीपूर्वक, द मोशन ऑफ द स्विंग. तर त्या झोक्याची जी आहे हालचाल किंवा त्याची जी मोशन म्हणजे गती कशी आहे याचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला सांगितले. गो टू अ स्विंग ॲट रेस्ट इन अ गार्डन अँड मार्क इट्स पोझिशन ऑन द ग्राउंड बिलो इट. तर झोपाळा जो तुम्हाला दिलेला आहे तर त्या झोपाळा जो जेव्हा स्थिर असतो, ओके, झोपाळा जेव्हा आता समजा हा झोपाळा आहे, हा स्थिर जेव्हा आहे तर तेव्हा काय करायचं आहे, याच्यामध्ये इथे एक मार्क करायची किंवा खून करायची आहे. आणि जेव्हा आता यू कॅन कॉल द मार्क द सेंट्रल पोझिशन म्हणजे मध्यस्थिती झाली. झोका स्थिर असताना मध्ये आपण जी रेष ओढली ती आपला सेंट्रल पोझिशन किंवा मध्य पॉईंट म्हणूयात आपण झाला. नंतर नाव पुल द स्विंग टू वन साइड अँड लेट इट गो. ऑब्झर्व हाऊ टू स्विंग. नंतर आपल्याला झोका द्यायला सांगितलं आहे. मग जेव्हा आता स्थिर झोका मध्यभागी आहे, आपल्याला झोका द्यायचा. आपण एक तर काय करतो, सुरुवातीला पाठीमागं घेतो आणि पाठीमागून पुढं आणतो. ओके, पाठीमागं पुढं अशी आपली सतत प्रोसेस चालू राहत असते. तर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला दिलेला आहे बघा, मिड पॉईंट इथला आपला असेल किंवा सेंट्रल पॉईंट आणि हा झोपाळा पुढं मागं अशी त्याची स्थिती चालू असते, मागं पुढं होत असतं. ओके, तर आता आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे बघा, अ स्विंग दॅट मूव बॅक अँड फोर्थ लाईक इज अँड ऑस्क्युलेटर. म्हणजे अशा प्रकारचा जो झोपाळा आहे तो मागं पुढं जो होतो त्याला आपण ऑस्क्युलेटर असं म्हणायचं आहे. मागं पुढं होण्याची जी प्रोसेस आहे आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता, तर मागं पुढं होण्याच्या प्रोसेसला ऑस्क्युलेटर म्हटलं जातं. वेन द स्विंग मूव्स फ्रॉम वन एंड टू अदर एंड अँड रिटर्न्स टू इट्स स्टार्टिंग पॉईंट इज सेड टू हॅव कंप्लीट वन ऑस्क्युलेशन. तर झोका आपण झुलणारा किंवा झोका बघितलेला आहे, तर त्याचं एका टोकापासून आकृतीमध्ये बघू शकता, एका टोकापासून दुसऱ्या टोकापासून पुन्हा मध्य पॉईंटला किंवा परत मागच्या टोकापर्यंत जी जाण्याची स्थिती आहे त्याला ऑस्क्युलेटर किंवा ऑस्क्युलेशन असं म्हटलं जातं. हा जो एक पूर्ण राऊंड आहे तो आपला असेल ऑस्क्युलेशन. द बॅक अँड फोर्थ motion of an oscillator on either side of a central position is called oscillatory motion. तर या ठिकाणी ऑस्क्युलेटरी मोशन म्हणजे दोलन गती कशाला म्हणायचं आहे तर बघा, म्हणजे मध्यस्थितीपासून पुन्हा पुढे मागे होण्याची जी स्थिती आहे तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. ऑस्क्युलेटरी मोशन कशाला म्हणायचं, इथला आपला मध्य पॉईंट होता, मध्य पॉईंटपासून इथं परत मागं, परत मध्यस्थितीला परत मागं, ही जी प्रोसेस आहे इथून मागं किंवा इथून पुढं, तर त्याला ऑस्क्युलेटरी मोशन म्हटलं जातं, दोलन गती. आता पुढच्या पॉईंटवरती आपण बघूया. तर या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे. टेक ॲन एम्प्टी पोर्सेलिन बाउल. तर या ठिकाणी तुम्हाला पोर्सेलिन बाउल म्हणजे चिनी मातीचं एक भांडं घ्यायचं, इथे तुम्हाला दिसत आहे आकृतीमध्ये. और अँड एम्प्टी स्टील ग्लास किंवा एखादा स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे. स्ट्रेच अ रबर बँड अँड फिक्स इट ऑन द बाउल और ग्लास ॲज शो इन द पिक्चर्स. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे, एक रबर बँड इथं बघा दिसते. तर रबर बँड अशा पद्धतीनं म्हणजे चित्रात दाखवल्याप्रमाणे असं ताणून बसवायचं आहे. नाव गिव्ह अ जग टू द रबर बँड. आता रबरला काय करायचं आहे, टिचकी मारायला किंवा झटका द्यायला सुरुवात करायची आहे.
रिपीट दिस ॲक्शन अप्लाइंग अ स्मॉलर ऑर ग्रेटर फोर्स. मग ही टिचकी मारत असताना किंवा ही रबर आपण जेव्हा ताणत असतो किंवा ओढत असतो तर ते काय करायचं आहे, कधी हळूवारपणे ओढायची, कधी किंवा जास्त फोर्स लावून ओढायची, जेणेकरून ती तुटणार नाही. एवढा फोर्स नाही लावायचा, सहज टिचकी मारता येईल असं करायचं. फाईल डुईंग दिस, जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्या काय लक्षात येतं बरं, तर ऑब्झर्व द farthest distance to which the rubber band is stretched. Take note of the sound generator. तर जेव्हा तुम्ही रबर बँड जास्तीत जास्त ताणल्यानंतर तुम्हाला त्याचा आवाज किंवा व्हायब्रेशन्स झालेले तुम्हाला जाणवतात का, हे इथं सांगितलेलं आहे. किंवा हे तुम्ही प्रत्यक्ष घरी जेव्हा करून बघचाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल जेव्हा आवाज तयार झालेला असतो का. तर बघा, वेन द रबर बँड इज स्ट्रेच अँड रिलीज इट व्हायब्रेट्स. म्हणजे रबर बँड ताणून धरला आणि सोडून दिल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन्स झालेले दिसतात. कम्पेअर द व्हायब्रेशन्स विथ द फिंगर अलॉंगसाइड. वेन द रबर इज स्ट्रेच फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन ए अँड कम्स टू पोझिशन बी. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले, जेव्हा रबर जो आहे तो मूळ स्थितीमध्ये असतो तेव्हा त्याला ए हे नाव दिलेलं आहे, आणि जेव्हा तो त्याची स्थिती किंवा त्याची जागा जेव्हा चेंज करतो त्याला बी हे नाव दिलेलं आहे. द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन द ओरिजिनल पोझिशन ए अँड द पोझिशन बी ऑन स्ट्रेचिंग द रबर इज कॉल्ड ॲज द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स. म्हणजे मूळ स्थितीपासून ए पासून रबर ताणल्यानंतर बी पर्यंत जे अंतर आहे, मी जास्तीत जास्त ए पासून बीचं जे जास्तीत जास्त अंतर आहे त्याला ॲम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं, किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन, कंपनांचा आयाम असं म्हटलं जातं. हे व्हायब्रेशन्स असतात ते खूप मिनिट्स असतात, म्हणजे खूप लहान असतात, त्याच्यामुळे खूप केअरफुली ऑब्झर्वेशन करावं लागतं. वेन अ ग्रेटर फोर्स इज अप्लाय टू अ रबर इट इज स्ट्रेच्ड फर्दर, मिनिंग दॅट द ॲम्प्लिट्यूड इन्क्रीजेस. म्हणजे जेव्हा रबरावर जास्त बल लावले जाते तेव्हा ते जास्त काय होतं, ताणलं जातं, म्हणजेच त्याचा आयाम वाढत जातो. ओके. ऑन रिलीजिंग इट अ लाउडर साऊंड इज जनरेटेड. म्हणजे जेव्हा तुम्ही जास्त रबरावर म्हणजे जास्त रबर ताणचाल तेवढा काय होणार, आवाज तुमचा, त्या रबरचा आवाज मोठा येईल. वेन अ स्मॉलर फोर्स, म्हणजे जेव्हा तुम्ही फोर्स कमी लावता तेव्हा काय होतं, अप्लाइड द रबर इज स्ट्रेच लेस, तेव्हा रबरसुद्धा कमी ताणला जातो. देन द ॲम्प्लिट्यूड इज स्मॉलर अँड द साऊंड इज सॉफ्टर टू. जेव्हा तुम्ही फोर्स कमी लावला, त्या फोर्स कमी लावल्यामुळे तुमचा रबरसुद्धा थोड्याफार प्रमाणावरती स्ट्रेच होतो किंवा कमी प्रमाणावरती स्ट्रेच होतो. कमी स्ट्रेच झाल्यामुळे त्याचा आवाजसुद्धा कमी येतो, आणि आवाज कमी झाल्यामुळे ॲम्प्लिट्यूडसुद्धा कमी असतो. ओके. सेकंड उदाहरण लक्षात आलं असेल तर आपण थर्ड एक्झाम्पलकडे जाऊया. तर इथं काय सांगितले बघा, टेक अ स्ट्रॉंग थ्रेड. तर या ठिकाणी तुम्हाला एक जाड दोरा घ्यायला सांगितलेला आहे, किंवा मजबूत अबाउट हाफ मीटर, साधारणतः अर्धा मीटर एवढा घ्यायला सांगितलेला आहे. टाय अ स्मॉल आयर्न और वुडन बॉल टू इट अँड सस्पेंड इट फ्रॉम अ सपोर्ट ॲज शो इन द फिगर. तर आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता, इथं एक बॉल दिसतोय तुम्हाला. तर तो स्मॉल लोखंडाचा घ्या किंवा मग लाकडाचा घ्या, तुम्हाला जो अवेलेबल तुमच्याजवळ असेल तो. सच ऑस्किलेटर इज कॉल्ड ॲज पेंडुलम. तर या ठिकाणी जो म्हणजे हवेमध्ये दाखवलेला आहे किंवा चित्रात दाखवलेला जो आहे अरांतरी, इथं वरती आपण काय केलेला आहे, हा दोरा जो आहे तो व्यवस्थित एका फळीला टांगलेला आहे. हा दोरा आणि हा बॉल तो लोखंडाचा असेल किंवा लाकडी असेल, त्याला पेंडुलम असं म्हटलं जातं याला. ओके. हा बॉल आहे, थ्रेड बघू शकता आकृतीमध्ये. गिव an oscillatory motion to the pendulum. The maximum distance between the original position A, original position ही A तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. The pendulum and the extreme position B and C. A ही ओरिजिनल पोझिशन आहे. पेंडुलम जेव्हा पुढे जातो तेव्हा B, नंतर काय होतं मागे येतो तेव्हा A, आणि A नंतर C. Is called the amplitude of the oscillation. In the figure AB or AC, AB or AC is the amplitude of oscillation. Do you know
माहीत आहे का तुम्हाला? फर्स्ट, अ स्ट्रेच्ड रबर रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल स्टेट व्हेन इट इज रिलीज. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेस्टिसिटी. म्हणजे जेव्हा एखादा तुम्ही रबर ताणता आणि ताणल्यानंतर तो जास्त ताणतो आणि नंतर सोडून देतो, सोडून दिल्यानंतर आहे त्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येतो. जी ओरिजिनल पोझिशनमध्ये येण्याचा जो त्याचा गुणधर्म किंवा जी प्रॉपर्टी आहे त्याला इलेस्टिसिटी असं म्हटलं जातं. सेकंड, when a stretched rubber band vibrates, elasticity is at work. म्हणजे ताणलेला रबर बँड जो आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, व्हायब्रेशन्स होतात आणि या व्हायब्रेशन्स म्हणजे व्हायब्रेशन निर्माण होतात तेव्हा इलेस्टिसिटी जी आहे तेव्हा ती काय करत असते, वर्क करत असते. ओके. थर्ड, ऑल द while that the pendulum oscillate, earth's gravitational is at work. म्हणजे जेव्हा आपण पेंडुलम पाहिलेला आहे, हा लाकडी बॉल जो घेतलेला होता, तर जेव्हा म्हणजे दोलन होत असतं तेव्हा म्हणजे पेंडुलम जेव्हा मागे पुढे होत असतो तेव्हा तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल जे आहे पृथ्वीचं अर्थ ग्रॅव्हिटेशन म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जे आहे तेव्हा तिथं वर्क करत असतं. ओके. उर्वरित भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.